गुहागरमध्ये निलेश राणेंच्या ताफ्याच्या गाडीवरती दगडफेक झालेली आहे। गुहागरमध्ये राणे समर्थक आणि ठाकरे गटामध्ये राडा झालेला आहे। आमदार भास्कर जाधव आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली आहे। भास्कर जाधवांच्या कार्यालयाबाहेर गोंधळ झाला। निलेश राणे यांची गुहागरमध्ये सभा आहे, मात्र राणेंचा ताफा कार्यालयासमोरून जाणार असल्यामुळे त्या ठिकाणी घोषणाबाजी झालेली आहे। जाधवांच्या कार्यालयासमोर राणेंविरोधामध्ये घोषणाबाजी झालेली आहे। निलेश राणे यांची सभा काही वेळामध्येच गुहागरमध्ये सुरू होणार आहे, मात्र भास्कर जाधव यांचे कार्यकर्ते मुंबईमध्ये मुंबई गोवा मार्गावरती असल्यामुळे निलेश राणे यांच्या गाड्यांचा ताफा भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर जाणार होता। मात्र भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील संपर्क कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला। कार्यालयाबाहेर पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झालं, मात्र ही दृश्य आता आपण थेट पाहतो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राडा झालेला आहे भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर। गुहागरमध्ये ही सभा होणार होती राणेंची, मात्र त्या आधीच हा राडा घडलेला आहे। भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या समोरून गाड्यांचा ताफा जात असताना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। भास्कर जाधव सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। गुहागरच्या सभेसाठी निलेश राणे यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना त्यावरती दगडफेक सुद्धा झालेली आहे। गुहागरमध्ये हा राडा घडल्याचे समजते। राणे समर्थक मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेस या ठिकाणी उपस्थित होते, मात्र ठाकरे गट आणि राणे समर्थक यांच्यामध्ये बाचाबाची झालेली आहे। आमदार भास्कर जाधव सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते। राणेंची सभा असल्यामुळे या ठिकाणी या आधीच पोलिसांनी नोटीस सुद्धा पाठवण्यात आलेल्या होत्या। भास्कर जाधव यांच्यासोबत चर्चा झालेली होती, मात्र पोलिसांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केलेला असताना सुद्धा या ठिकाणावरून गाड्यांचा ताफा जात असताना ही घटना घडलेली आहे। भास्कर जाधव स्वतः या ठिकाणी उपस्थित होते, पोलिसांसोबत ते बोलत होते। भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या बाहेरच हा गोंधळ झालेला आहे। निलेश राणे यांची गुहागरमध्ये सभा आहे आणि सभेसाठी राणेंचा ताफा या कार्यालयासमोरून जात असताना हा राडा घडलेला आहे। जोरदार घोषणाबाजी झाल्याचं यावेळेस पाहायला मिळालेलं आहे। राणेंच्या ताफा जात असताना जाधवांच्या कार्यालयासमोर राणेंविरोधामध्ये घोषणाबाजी झालेली आहे। निलेश राणे यांची गुहागरमध्ये थोड्याच वेळामध्ये सभा सुरू होणार आहे। सभेसाठी निलेश राणे जात असताना भास्कर जाधव यांचं जे कार्यालय आहे मुंबई गोवा मार्गावरतीच आहे आणि त्याच कार्यालयाबाहेर ही संपूर्ण घटना घडलेली आहे। राणेंचा ताफा जात असताना जाधवांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली। पोलिसांनी सुद्धा त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी पूर्ण रस्त्याला पोलीस छावणीचं रूप आल्याचं पाहायला मिळालं। मुंबई गोवा महामार्गावरती ही संपूर्ण घटना घडलेली आहे। निलेश राणे यांच्या गाड्यांचा ताफा या ठिकाणाहून जात होता। सभास्थळाकडे हा ताफा जात असताना भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। निलेश राणे यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी झालेली आहे। भास्कर जाधव या कार्यकर्त्यांसोबत कार्यालयाच्या इथेच उपस्थित होते, त्यांनी सुद्धा पोलिसांची बातचीत केलेली आहे। या घटनेची दृश्य आता आपण पाहतोय। आपण गुहागर मधल्या सभेच्या पूर्वी ही घडलेली घटना आहे। गुहागरकडे निलेश राणे यांचा ताफा जात असताना गाडीवरती दगडफेक सुद्धा झाल्याची माहिती मिळते। भास्कर जाधव यांचं कार्यालय मुंबई गोवा महामार्गावरती आहे। याच महामार्गावरती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सुद्धा बंदोबस्त केलेला होता। भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या समोर या गाड्यांचा ताफा जात असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे। तर चिपळूण मधल्या कार्यालयाच्या बाहेर ही संपूर्ण घटना घडलेली आहे। भास्कर जाधव यांचं कार्यालय जे मुंबई गोवा महामार्गावरती चिपळूण मध्ये आहे, त्या ठिकाणी हा राडा घडलेला आहे। याच मार्गावरून निलेश राणे यांच्या गाड्यांचा ताफा गुहागरकडे रवाना झालेला होता आणि त्याच मार्गावरती ही संपूर्ण घटना घडलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे। निलेश राणे यांच्या गाड्या याच मार्गावरून पुढे जात असताना भास्कर जाधव यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळाले। पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी होता। पोलिसांनी सुद्धा कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला। भास्कर जाधव सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्या कार्यालयाच्या बाहेरची ही दृश्य आता आपण पाहतोय। एकीकडे निलेश राणे यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना दुसरीकडे भास्कर जाधव यांच्या चिपळूण मधल्या कार्यालयाच्या बाहेर ही संपूर्ण घटना घडलेली आहे। राणे समर्थक आणि भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ठाकरे गटामध्ये हा राडा घडलेला आहे।
थोड्याच वेळामध्ये निलेश राणे यांची गुहागरमध्ये सभा होणार आहे। मुंबई गोवा महामार्गावरती चिपळूणमध्ये भास्कर जाधव यांचं कार्यालय आहे। या कार्यालयाच्या बाहेरूनच हा गाड्यांचा ताफा चाललेला होता आणि यावेळेस अशा पद्धतीने हा राडा रस्त्यावरती झालेला आहे। हा ताफा जात असताना भास्कर जाधव यांचे समर्थक, ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांनी आक्रमक घोषणाबाजी केली। निलेश राणे समर्थक आणि ठाकरे गटाचे समर्थक या दोघांमध्ये अशा पद्धतीने बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं। भास्कर जाधव आपल्या कार्यकर्त्यांसोबत तिथे उपस्थित होते, त्यांची सुद्धा पोलिसांसोबत बातचीत झालेली आहे। आमचे प्रतिनिधी निसार शेख सध्या आपल्या सोबत आहेत। निसार, नेमकं या ठिकाणी काय घडलंय? आज माजी खासदार निलेश राणे यांची बॉम्बेमध्ये सभा होणार होती आणि आपण पाहिलं तर त्याच्यापूर्वी आमदार भास्कर जाधव यांना धमकीचे फोन निघायचे होते, पण कार्यकर्ते निवेदन दिलं होतं। त्यानंतर पोलीस बंदोबस्तात भास्कर जाधवच्या कार्यालयासमोर होता। मात्र निलेश राणे ज्या मार्गात जाणार होते, मुंबई महामार्ग आहे, त्या ठिकाणी भास्कर जाधवचे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झाले होते। दुसरी गोष्ट, भाजपचे काही कार्यकर्ते समर्थक जमा झाले। जवळपास ज्या ठिकाणी निलेश राणेच्या गाड्या जात होत्या त्यावेळी निदर्शनं करण्यात आली। एकंदरीत पाहिलं तर आमदार भास्कर जाधवांची पोलिसांची बाचाबाच झाली। पोलिसांनी मोठ्यापणे बंदोबस्त ठेवला होता, बॅरिकेड्स लावले होते। मात्र ह्या ठिकाणी जेव्हा बाचाबाच झाली, ठाकरे गट आणि भाजपचे काही कार्यकर्ते आमने-सामने सुद्धा आले, दगडफेकी असा काय प्रकार घडला होता। मात्र त्यातून पोलिसांनी ते सगळं प्रकारे शांत करण्याचा प्रयत्न केला। मात्र एकंदरीत पूर्णपणे दोन्ही कार्यकर्ते संतप्त झाले होते। एकंदरीत ठाकरे गटाचे कार्यकर्ते संतप्त होते, भाजपचे कार्यकर्ते संतप्त होते, त्यामुळे मोठ्यावर राडासो झालेला आहे। आपण पाहतो सकाळपासून बातमी त्यामुळे लक्ष होते, सकाळपासून बघतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त, जवळजवळ 85 पोलीस अधिकारी आणि 12 अधिकारी, 85 पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आले। तरीही सुद्धा या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने राडा झालेला आहे। आणि आता निलेश राणे वाघाच्या दिशेने रवानाची माहिती मिळते। सर, आता एकूणच काय परिस्थिती आहे या ठिकाणी? अद्यापही कार्यकर्ते उपस्थित आहेत का? एकंदरीत आतापर्यंत कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न जे आहे ते या ठिकाणी पोलीस करण्याचा प्रयत्न करतात। पोलीस सकाळपासून प्रयत्न करतात। एकंदरीत हा प्रकार घडणार हे एकंदरीत निश्चितच होतं, कारण का या ठिकाणी भाजपचे जे माजी खासदार निलेश राणे जे आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी भाजपचे जे कार्यालय जे आहे त्या कार्यालयासमोर ते स्वागत करणार होते आणि त्यामुळे पोलिसांनी त्यांची भाजपचे प्रयत्न करत होते। मात्र अजूनचा काही कार्यकर्ते त्या ठिकाणी दाखल आहेत, पण निलेश राणे त्या दिवशी रवाना झाल्याची माहिती आपल्याकडे येते। निसार, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।